नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत की राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे गेल्या 3 दिवसांपासून, पण विशेष कमी होताना दिसत नाही आणि त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता मिळताना दिसत नाही आणि त्याप्रमाणे अटी देखील शिथिल केल्या जात नाहीत आणि त्यातच नागरिक मात्र आता पर्यटनासाठी बाहेर पडतात. वीकेंड निमित्तानं पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. कोरोना रुग्णसंख्या वाढते आणि त्याच्यामुळे निर्बंधात वाढही करण्यात आली आहे, पण तरीही याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली जाते असंच दिसते आणि यामुळे कोरोनाचा संक्रमणाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ज्या तिसऱ्या लाटेची सगळ्यांना चिंता वाटते ती चिंता अशी बेपर्वा पर्यटकांमुळे खरी ठरण्याची चिन्ह दिसतात, कारण पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी करू नका असं न्यूज 18 लोकमतचं देखील आवाहन आहे आणि हौशी पर्यटकांना मात्र आवर कोण घालणार असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी धरण क्षेत्र असेल किंवा या सगळ्या परिसरात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होते. वीकेंडला खास करून इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात अशी सध्या चित्र दिसतात. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आपण बघतोय की कशा रीतीने पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत आणि वीकेंड लॉकडाऊन जरी असलं तरी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. सध्या काय चित्र दिसतंय, याचं प्रमाण साधारण किती असेल असं वाटतं? खरं तर मुंबईमध्ये वीकेंड लॉकडाऊन आहे आणि शनिवार रविवार घराबाहेर पडण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि त्यामुळे अगदी सकाळच्या वेळेमध्ये मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी लोक मरीन ड्राईव्ह असेल, वरळी सीफेज असेल, गिरगाव चौपाटी असेल, अशा अनेक ठिकाणी येत असतात. सध्या मी मरीन ड्राईव्ह परिसरात आहे. अगदी 9 वाजता सगळ्या लोकांना इथून हटवण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात लोक इथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले होते, एक्सरसाइज करत होते. परंतु सध्याची स्थिती जर आपण बघितली तर अगदी काही लोक इकडे आलेले आहेत. त्यांना हटवण्याचं काम पोलिसांकडनं काही वेळापूर्वी करण्यात येत होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की मुंबईकर एकूणच पाऊस आज सतत संततधार पावसाची पाहायला मिळते, त्यामुळे हे मुंबईकर बाहेर पडलेले आहेत. आपल्याला थेट दृश्यांमधून हे कळून दिसून येते की पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेले हे मुंबईकर आहेत. परंतु एकूणच नियमांचं पालन होणं जे गरजेचं आहे, जे बेफिक्रीचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रात सगळीकडे पाहायला मिळते तशाच पद्धतीचं चित्र हे दिसतंय. यांनी मास्क वगैरे जरी वापरलेले असले तरी सुद्धा आज हाय टाईड सुद्धा सांगण्यात आलेली आहे. प्रचंड पाऊस पडतोय, त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा हे लोक बाहेर पडलेत. ही खरं तर खूप चिंतेची बाब म्हणावी लागेल आणि म्हणूनच प्रशासनाने सुद्धा यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. वारंवार पोलिसांच्या सूचना देऊन सुद्धा लोक अशा पद्धतीने बाहेर पडलेले आहेत आणि समुद्रात आपण जर बघितलं तर उधाण आलेलं आहे. रेड अलर्ट समुद्रावरती दिलेला आहे, अरबी समुद्रात दिलेला आहे आणि तरीसुद्धा काही केल्या ही लोक ऐकत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता ही अधिक वाढलेली दिसून येते. आपण यांच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करूयात. खरं तर आज लॉकडाऊन आहे, वीकेंड लॉकडाऊन आहे, पण तरी तुम्ही बाहेर पडलात. मॅम, आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी कमेंट ऑन दिस. अशाच पद्धतीची स्थिती इथे आणखीन काही लोक आहेत. आज वीकेंड लॉकडाऊन आहे पण तरी तुम्ही बाहेर पडलात, काय सांगाल? वी आर जस्ट लिव्हिंग फॉर होम. वी आर जस्ट लिव्हिंग. अच्छा, आता ते घराकडे जात आहेत. अगदी लहान मुलंही आहेत आणि लॉकडाऊन जरी असलं तरी सुद्धा घरी राहणं आम्हाला पसंत नाही अशी एक जी सामान्य प्रतिक्रिया असते किंवा आम्हाला घराकडे जायचं अशी अनेक कारणं दिली जातात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे काही मार्शल्स तैनात करण्यात आलेली आहेत. सकाळपासूनच इथे मार्शल्स ही तैनात करण्यात आलेली आहेत, जे मार्शल्स नागरिकांना वारंवार सूचना देतात, मास्क घाला, इथून हटवा आणि त्यांच्याकडनं वारंवार प्रयत्न केले जातात. एकूणच आज जर आपण बघितलं तर सकाळपासून लोक इकडे आलेली आहेत. 7 वाजल्यापासून लोक होती, 9 वाजेपर्यंत होती लोक. पण त्याच्यानंतर आता पोलीसवाले मला जर वॉर्निंग दिली की सर्वांना बाहेर काढायची, तसं मी बाहेर काढतो. पण मी ह्या साईडला आल्यानंतर पब्लिक परत पाठवून येतो. नाही जर ऐकलं तर मी फाईन मारतो, 200 रुपयाची फाईन मारतो मी. महानगरपालिकेची पावते. पण पब्लिक आता बघा, आता मी इथून असं आलो, परत पब्लिक गेली बघा तिकडे. पब्लिक अशी ऐकतच नाही. तर आता बघा काय करायचं तुम्ही सांगा. मुळातच लोक मास्क वगैरे वापरतात का? आता तर आज समुद्राला पण उधाण आहे. हां, त्याच्यामुळेच अलर्ट केलेला आहे पोलिसांनी की कोणालाच वरती चढून द्यायचं नाही. तर मी त्यांना सर्वांना सांगतो की त्या साईडला थांबा म्हणून. आता दोघांना मी फाईन पण मारले तरी पण पब्लिक ऐकतच नाही. आता बघा, मी तिकडून त्यांच्या समोरून फाईन मारून आलो तरी पण पब्लिक त्या साईडला जाऊनच थांबली पाहिजे. तर
ही एक म्हणजे प्रशासनावरती सुद्धा एक मोठी जबाबदारी असते कायमच लॉकडाऊनचं पालन करण्याची. वीकेंडमधले हे निर्बंध कडक आहेतच, परंतु नागरिकांच्या बेफिक्रीमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत, अनेक ठिकाणी गर्दी होतीये, असं चित्र आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा आज पाहायला मिळतंय. अगदी सुस्मिता, आणि आपण बघतोय की जसं त्यांनी म्हटलं की आता ते या एका बाजूने आले तरी त्यांच्या मागून पुन्हा एकदा तिथे गर्दी होताना दिसते. आणखीन काय समस्यांना त्यांना देखील सामोरं जावं लागतं? कारण एक एक कारणं जर आपण ऐकली तर ज्याच्या ती कधीच पुरेशी लॉजिकल नसतात आणि अशा पद्धतीनं कोरोनाचा प्रसार देखील वाढू शकतो. अशा कोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर किती वेळापासून तिथे मार्शल्स असतील किंवा प्रशासनाची सज्जता तिथे पाहायला मिळत असते? खरं तर मी सकाळपासूनच या परिसरामध्ये बघते आहे. अगदी सकाळी 7 वाजता आपण जर बघितलं तर लोक एवढे होते की जी एरवी आपल्याला गर्दी दिसत नाही ती गर्दी शनिवार रविवार खास करून दिसून येते. सध्या मरीन ड्राईव्ह हा रिकामा करण्यात आलेला आहे. पावसाचा जोर थोडासा वाढू शकतो अशी शक्यता आहे, परंतु जे नागरिक घराबाहेर पडलेत, मग अगदी गिरगाव चौपाटीवरती फुटबॉल खेळण्याचा मोह लोकांना आवरत नाहीये, समुद्रकिनारी येऊन लाटा उसळत आहेत ते बघण्याचा मोह आवरत नाहीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये फाईन जरी केलं, जसं आता काही मार्शल्सने आपल्याला सांगितलं, तुम्ही फाईन जरी लावलं तरी लोक काही मनावर हे सगळे घेत नाही. आणि आता माझ्या मागे जरी आपण बघाल तर साधारण अनेक लोक इथे छत्रीमध्ये आपला पावसाचा आनंद घेताना दिसतात, परंतु हा आनंद कोरोनाच्या संकटाला निमंत्रण देणारा आहे आणि त्यामुळेच सतर्क राहणं, काळजी घेणं किंवा शक्य असेल तर घरीच थांबणं फार गरजेचं आहे. आणि याच सूचना वारंवार दिल्या जातात, परंतु नागरिकांकडनं मात्र बेफिकिरीचं वर्तन आपल्याला कायमच पाहायला मिळतं. याच लॉकडाऊनच्या किंवा वीकेंड लॉकडाऊनच्या निर्बंधांच्या अनुषंगे मुंबई पालिकेनं काही मार्शल्स तैनात केलेले आहेत, पोलिसांनी विशेष तुकड्या तैनात केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा जर नागरिक ऐकत नसतील तर नेमकं काय करायचं हा पुन्हा एकदा प्रश्न होतो. आणि त्याच अनुषंगे पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशा पद्धतीचं चर्चांना उधाण आलेलं आहे. त्या चर्चांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं मतं मांडली जातात. राजेश टोपे यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की अनेक जिल्हे असे आहेत, साधारण 8 जिल्हे असे आहेत की जिथं मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे, जिथे रुग्णवाढीचा दर जास्त आहे. एकूणच रुग्णसंख्या राज्यातली 8,000च्या आसपास गेलेली आहे. आणि त्याचं मत देखील व्यक्त केलंय. आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की प्रत्येकाने सजग नागरिक बनून या सगळ्या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबईतल्या परिस्थितीविषयी आपल्याला सुस्मिता सांगतात आणि यानंतर आपण जाणार आहोत महाबळेश्वरमध्ये. कारण महाबळेश्वरमधले सगळे पॉईंट्स जरी बंद असले तरी पर्यटक महाबळेश्वरमध्ये येतात आणि महाबळेश्वर मार्केट परिसरात आणि शहरात फिरणाऱ्या पर्यटकांकडून इथे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे साताऱ्यात आपल्याला माहिती आहे खरं तर धोका जास्त आहे, धोका कायम आहे आणि असं आवाहन करण्यात आलेलं असलं तरी देखील कोरोनाचा धोका कायम असताना देखील या सगळ्या परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी मात्र होताना दिसते. त्यामुळे महाबळेश्वरमधली देखील दृश्य आपण बघतोय की कशा रीतीनं तिथे देखील पर्यटक नियमांची पायमल्ली करतात असे रिपोर्ट्स मिळतात. गर्दीच्या अनेक भागामध्ये पर्यटक विना मास्क फिरतायत असं देखील चित्र अनेक भागात पाहायला मिळत आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहेच, पण त्याचबरोबर दुसऱ्या लाटेतून सावरतानाच इतक्या मोठ्या आव्हानांचा सामना आता प्रशासनाला देखील करावा लागतोय. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते देखील आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. पण त्याचबरोबर कोकणातून शिवाजी गोरे देखील आपल्या सोबत असतील, त्यांच्याकडे जाणार आहोत. पण सुरुवातीला जातोय किरण यांच्याकडे. किरण, साताऱ्याच्या आत्ता काय सध्या रेट सांगतो आहे कोरोनाचं, तिथे किती मोठ्या प्रमाणात संक्रमण आहे आणि त्यानंतर सांगाल तिथल्या पर्यटनाविषयी की कशा रीतीनं तिथे पर्यटकांची संख्या वाढताना दिसते? सातारा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जर पाहायला गेलं तर 9 वर जाऊन पोहोचलेला आहे. राज्यामध्ये जर हा पॉझिटिव्हिटी रेट पाहिला तर सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यासोबत दुसऱ्या बाजूला पर्यटन स्थळावरती आता पर्यटनावर गर्दी करताना दिसत आहेत. पर्यटक जे आहेत ते नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. काही 2 दिवसापूर्वी कास पठारावरती एक पर्यटक गेला होता आणि तो सेल्फीच्या नादामध्ये खाली दरीमध्ये कोसळला. असे अनेक घटना ज्या आहेत त्या घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात
पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत. महाबळेश्वरमधले सर्व पर्यटन जे पॉईंट्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. मात्र काल जर आपण पाहिलं तर हॉर्स रायडिंग जो पॉईंट आहे तो काल तेथील घोडेस्वार असेल त्यांनी चालू केला आणि त्यावेळी किरण यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात आणि या माध्यमातून राज्यभरात कशा रीतीनं पर्यटक बाहेर पडतात हीच परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कोकणात जाऊयात. शिवाजी गोरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत असं कळतंय. शिवाजी, आता कोकणातली काय स्थिती आहे? एकीकडे संक्रमणाचा धोका अजूनही कायम आहे. तिथल्या स्थितीबद्दल अधिक अपडेट्स सांगाल. नक्कीच रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग, रायगड या तीनही जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 8 जिल्ह्यामध्ये या तीनही जिल्ह्याचा समावेश आहे. परंतु जे समुद्रकिनारे आहेत या समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन दाखल झालेले आहेत. विकेंडला या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी पर्यटक आलेले आहेत, परंतु नियमाचं पालन कुठे होताना आपल्याला दिसत नाही. महाबळेश्वरला आता काही निर्बंध लावल्यानंतर, पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यानंतर मात्र महाबळेश्वरचे पर्यटक जे आहेत ते मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीकडे वळलेले आहेत. दापोलीतले सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतायत. मुरुड असेल, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ, केळशी, आंजर्ले हे समुद्रकिनारे जे आहेत ते पर्यटकांचे खास आकर्षण आहेत आणि याच समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक वारंवार येत आहेत. आता पावसाचे दिवस आहेत. काल आणि आज 2 दिवस पाऊस कोसळतोय, परंतु त्याही परिस्थितीमध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. विकेंडला खास करून पुणे, मुंबईतले पर्यटक कोकणामध्ये वळतात. कोकणातल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावरती आता काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही निर्बंध कडक करण्यात आले होते. पर्यटन स्थळं बंद होती, परंतु आता राज्य सरकारने थोडी शिथिलता दिली आहे. त्यामुळे कोकणातल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक येऊन दाखल झालेले आहेत. रिसॉर्ट सुरू झालेले आहेत. त्यांना सध्या मासे तरी खायला मिळत आहेत. चांगलं जे कोकणातलं जे फूड आहे, फिश फूड, ते खायला मिळते. त्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येऊन दाखल झालेले आहेत. कोकणातल्या पॉझिटिव्हिटी रेट जरी जास्त असला तरी पर्यटक मात्र या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणचा जो धोका आहे तो अधिक वाढलेला आहे. पर्यटक काळजी घेताना आपल्याला दिसत नाहीत, कारण अनेक समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक बेफिकीरपणे फिरताना आपण पाहतोय. रेणुका, अगदी खरंय. शिवाजी, पण यात जसं तुम्ही म्हणालात की अजूनही कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहे. इथल्या जे पर्यटक येतात त्यांना सांगितलं जात आहे का की कशा रीतीनं त्यांचं वर्तन बेफिकिरीचं आहे? तिथे काही मार्शल्स, जसे आता आपण मुंबईत बघितले की मार्शल्स तैनात आहेत, प्रशासनाकडून तिथे काही अशा रीतीने व्यवस्था करण्यात आली आहे की समज कोणी मास्क घातला नसेल, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसेल, अशा पद्धतीने नियमांची तिथे कोणाला आठवण करून दिली जाते? त्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत आहेत? नाही, यापूर्वी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु आता सध्या आपल्याला कुठेही पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत नाही किंवा त्या ग्रामपंचायतीकडून थोड्याफार प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्याकडून पर्यटकांना सांगितलं जाते, परंतु त्यांचं कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. फक्त आनंद लुटणे एवढाच पर्यटकांच्या मनामध्ये एक उद्देश असतो आणि ते येतात, आनंद लुटतात, स्थानिकांचं सुद्धा ऐकत नाहीत. आता समुद्राला सुद्धा आज उधाण आहे, परंतु त्याही परिस्थितीमध्ये सकाळपासूनच अनेक पर्यटक समुद्रामध्ये आनंद लुटण्यासाठी गेलेले आहेत. स्थानिकांचं तर ऐकत नाहीत, परंतु इथलं जे ग्रामपंचायत प्रशासन आहे त्यांच्याकडून याच सुद्धा काही मुद्द्यावर पण सूचना आपण लावण्यात येणार आहोत, आलेल्या कारण स्थानिक प्रशासन जरी प्रयत्न करत असलं तरी देखील नियमांची पायमल्ली होताना दिसते. किरण मोहित आता आपल्या सोबत आहेत. किरण, तुम्ही मगाशी सांगत होतात की कशा रीतीनं साताऱ्यातली स्थिती आहे, पुन्हा एकदा आम्हाला सांगाल. मगाशी जो मुद्दा राहिला होता की तिथली काय सध्या कोरोना संक्रमणाची स्थिती आहे आणि कशा रीतीनं तिथे याच्यावर काबू करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याचबरोबर पर्यटन स्थळी किती मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते? महाबळेश्वरमध्ये जर परिस्थिती पाहायला गेली तर त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात होते. मात्र जे येणारे पर्यटक आहेत ते नियमांचं पालन करत नाहीत. नियमांची पायमल्ली केली जाते. ही मात्र जे स्थानिक प्रशासन आहे त्यासाठी डोकेदुखी आलेले आहे. एकंदरीत त्या ठिकाणचा वेण्णा लेक परिसरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी जो पॉईंट चालू करण्यात आला त्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले होते. नियमांचं उल्लंघन केलं, सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी पाळण्यात येत नव्हतं. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यानंतर कारवाईला सुरू झाली. त्यानंतर जे काही पर्यटक आहेत ते त्या ठिकाणून पलायन झालं पर्यटकांचं. त्यानंतर जे घोडे व्यावसायिक होते त्यांनी त्या ठिकाणी गेले. त्यामुळे असं एकंदरीत पर्यटन स्थळं तर सर्व साताऱ्यातली बंद आहेत, मात्र त्या ठिकाणी काही ठिकाणी चोरीछुपे पद्धतीनं पर्यटक त्या ठिकाणी जातात, आपला जीव धोक्यात घालतात किंवा कोरोनाचे नियम जे आहेत ते पायदळी तुडवतात. त्यामुळे
तेथील स्थानिक जे प्रशासन असेल त्यांना ही डोकेदुखी आहे. निश्चितच यांच्यावरचा ताण वाढताना दिसतो. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय महाबळेश्वर आणि कोकणातली स्थिती आणि या बरोबरच आणखीन म्हणजे राज्यभरात आणखीन कशा पद्धतीने हे चित्र दिसतंय का, तिथे नेमकं प्रमाण किती आहे याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत लोणावळा, खंडाळा तसंच मावळ तालुक्यातल्या इतर पर्यटन स्थळांवर देखील पर्यटक बिनदिक्कतपणे आता दाखल होत आहेत आणि त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. पर्यटन स्थळावर जायला मनाई असल्याबाबतच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत पर्यटकांना, पण तरी देखील नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जात या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात अशी गर्दी होताना पाहायला मिळते. त्यामुळे लोणावळ्यामध्ये कशा रीतीने पर्यटकांची गर्दी वाढतेय हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. एकीकडे राज्यात निर्बंध कायम आहेत, कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे, संक्रमण अजूनही आटोक्यात जरी आलेलं असलं तरी पूर्णपणे ते कमी झालेलं नाही असं देखील वारंवार सांगितलं जात आहे. पण इथे आपण बघतोय लोणावळ्यामधल्या लायन्स पॉइंटमधली ही दृश्य जिथे पर्यटकांची संख्या आपल्याला दिसते आणि विकेंडचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात गर्दी होताना दिसते आहे. टूरिज़्म सेक्टर बहुत इफेक्टेड है कोविड की वजह से. खुलना चाहिए बिकॉज अभी सब 2 साल 1.5 साल से अभी कोरोना की वजह से लॉकडाउन में थे, तो निकलना चाहिए अभी, क्योंकि अभी टूरिज़्म सेक्टर बहुत सारे लोग हैं इसके ऊपर डिपेंडेंट है, इसके हिसाब से निकलना चाहिए. बहुत सारी कंट्रीज़ है, सिंगापुर है, ये है, सब कुछ खुला हुआ है, उन्होंने बहुत सारे प्रोटोकॉल्स और ये रख रखे हैं, उसकी वजह से सब कुछ चल रहा है ईजीली. तो गवर्नमेंट को भी देखना चाहिए और चालू रखना चाहिए, बट रेगुलेटेड करना चाहिए कि फिक्स टाइम हो या मतलब सैनिटाइजर रखाओ हर जगह और चेक पॉइंट्स रखो. हमारा इधर स्टॉल है, अभी 2 साल से बंद है, हमारा इसके ऊपर ही चल रहा है. इसमें हमारे कुटुंब में कम से कम 10 लोग हैं, उसका पेट भरना बहुत मुश्किल हो रहा है अभी. तो ये सरकार ने खुलना चाहिए अभी. ये टाइगर पॉइंट, लायंस पॉइंट, इसके वजह से हमारा रोज़गार है, बाकी इधर कुछ नहीं, खेती-बाड़ी नहीं, कुछ नहीं. हमारा घर चलना बहुत मुश्किल हो गया अभी. तो खाली हमारा एक ही खोलना चाहिए. अभी हम ऐसे चालू रख रहे हैं, लेकिन पार्सल के लिए पब्लिक नहीं अंदर आ रहे. दुकानदारांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे पॉइंट्स खुले करण्यात आले पाहिजेत आणि त्यामुळे पर्यटक आल्यानंतर आमचं अर्थचक्र निदान सुरू होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकीकडे आपल्याला माहिती आहे की कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही कायम आहे आणि इथे देखील या प्रतिबंधक नियमांचं पालन केलं जात नाहीये. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाहीत, हेच या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आपल्याला माहिती आहे की लोणावळ्यातली ही दृश्य आधी देखील बुशी डॅमचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते आणि तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी देखील केलेली होती. त्यामुळे कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे आणि गेल्या वेळेला देखील अशा वेळेला जेव्हा पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती आणि जेव्हा वर्दळ वाढलेली होती आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती आणि मृत्यूदर अजूनही चिंता वाढवणारच आहे असं देखील वारंवार स्पष्ट करण्यात आलेलं असलं तरी अशा ठिकाणी अशा रीतीनं पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. एका दृश्यामध्ये जे आपण बघत असाल आज एक समज 10 जण जरी या दृश्यामध्ये आपल्याला दिसत असतील तर एकानंही इथे मास्क घातलेला दिसत नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. त्यामुळे गर्दी टाळा आणि त्यामुळे तुम्ही कोरोनाचा संसर्ग टाळू शकाल असंच आवाहन न्यूज 18 लोकमतच्या वतीनं केलं जात आहे. कारण पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होताना दिसते आहे. इथे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालनही केलं जात नाहीये. कोरोनाच्या या वाढत्या धोक्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आणि या बंदीचा मोठा फटका इथल्या व्यावसायिकांना देखील बसतो. एक प्रतिक्रिया देखील आपण आता बघितली. इथले पर्यटन बंदी उठवावी अशी मागणी इथले हॉटेल व्यावसायिक आणि रिक्षा चालक देखील करतात. पर्यटनाला बंदी असली तर उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा असा प्रश्न इथले व्यावसायिक विचारतात. लोनावाला का यहाँ का फेमस पॉइंट जो है बुशी डैम, यहाँ पर लोगों को गए साल से यहाँ पर कोई इनकम नहीं है. सरकार ने यहाँ पर लॉकडाउन करके रखा है और कोई भी यहाँ का जो 4 महीने का सीज़न है वहाँ पर लोगों का यहाँ पर साल भर का गुजारा चलता है 4 महीने के हिसाब से. तो यहाँ पर ऑटो चलता है, टैक्सी चलता है या तो होटल का धंधा है. इन लोग पूरे इसके ऊपर ही बारिश के ऊपर ही अवेलेबल है और सरकार ने लॉकडाउन करके रखा है. गए साल से खाने के लिए कुछ भी नहीं है और ऑटो का हफ्ता, पर्सनल हफ्ता कोई भी भरने को तैयार नहीं है.
और वह सरकार वो माफ़ करना चाहिए। सब जगह के टूरिस्ट पॉइंट वगैरह सब चालू हो गए। लोनावाला क्यों चालू नहीं हो रहा है अभी तक? सब जगह पे टूरिस्ट पॉइंट इधर उधर सब लोग, हमारा तो धंधा पानी सब ये टूरिस्ट पॉइंट पर ही चल रहा है। सब कुछ भूसी डैम हो गया, ये सब टूरिस्ट पॉइंट पर, जब लोग आएंगे तभी हमारा पेट पलेगा। ये सब टूरिस्ट पॉइंट पर ही चालू है। सरकार से बस इतना ही कहना चाहता हूँ कि जल्द से जल्द ये सब टूरिस्ट पॉइंट चालू कर दो। सब जगह के चालू हो गए, भूसी डैम के क्यों नहीं चालू हो रहा है अभी तक? त्यामुळे या सगळ्याच व्यावसायिकांचं म्हणणं आहे की पर्यटनाला बंदी का आहे आणि यावरच आमचं अर्थचक्र अवलंबून आहे, त्यामुळे पर्यटन बंदी उठवा अशी मागणी इथले व्यावसायिक आणि रिक्षा चालक करताना दिसतात. लोणावळ्याची पुढची बातमी आपण बघतोय. भुशी डॅमवर बंदी असूनही इथे रविवारी देखील पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या सगळ्यांचाच पर्यटकांना विसर पडलेला दिसतो आहे. धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात, पण या बेपरवा पर्यटकांना कसं रोखायचं असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकलेला आहे. त्यामुळे भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी वाढताना आपल्याला दिसते. खरं तर पर्यटन बंदी असताना देखील आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन देखील इथे केलं जात नाही. अशाच पद्धतीनं गेल्या आठवड्यात देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिथे मोठ्या संख्येने या सगळ्या परिसरामध्ये पर्यटक आले होते आणि इथे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन अजिबात केलं जात नव्हतं. त्यामुळे कोरोनाचा धोका कसा कमी होणार असा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. या बेपरवा पर्यटकांमुळे कोरोनाचा धोका अजूनही वाढतोय, त्यामुळे संक्रमणात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. फक्त कोरोना नाही तर इतर व्हेरियंटचा धोका देखील आहे आणि त्याच्यामुळे या नागरिकांना कसा आवर घालायचा असा प्रश्न इथल्या प्रशासनासमोर आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर फिरायला पडलेले आहेत आणि खडकवासला धरणाच्या चौपाटी रोड पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि तरी देखील इथे लोक दंड भरून या परिसरामध्ये फिरायला जाताना दिसतात. हवेली पोलिसांनी महिन्याभरात काही लाखांचा दंड, इथे लाखोंचा दंड वसूल केलेला आहे आणि तरी देखील इथे मोठ्या प्रमाणावर पिकनिकला येणाऱ्यांची गर्दी आपण पाहतो आहोत. दंड भरायला तयार आहोत, पण आम्हाला घराबाहेर पडू द्या, फिरायला जाऊ द्यात अशीच इकडच्या नागरिकांची मागणी दिसते. या संदर्भात अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मुंडे. आता आपण खडकवासला धरणावर आहोत. खरं तर विकेंड आहे, लोकांना फिरण्याचा मूड असतो पिकनिक स्पॉटचं, कारण आपल्याला माहिती पावसाळा सुरू आहे. आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी एक साधारण पुणेकरांमध्ये एक ट्रेंड आहे की ते विकेंडला बाहेर पडतात. पण आपल्याला माहिती कोरोनामुळं विकेंड पर्यटनाला बंदी आहे, तरी पण लोक अक्षरशः वैतागलेले आहेत, लोक बाहेर पडतात. आपण पाहू शकतो इथं खडकवासला धरणाच्या साईड रोडला कशा पद्धतीने नाकेबंदी केलेली, प्रत्येकाची इथं चौकशी केली जाते, तुम्ही कुठं चाललात, कशासाठी चाललात. कारण इकडं बरीचशी गावं आहेत, तरी पण लोक येत आहेत जातात. आणि विशेष करून मी आज रविवार असल्यामुळं थोडी गर्दी कमी, कारण इकडं ह्या खडकवासला डॅमच्या साईडला बरेचसे फार्म हाऊसेस आहेत. लोक ते शनिवार रविवार बुक करतात आणि मग नंतर इकडं जातात. त्यामुळं खरी गर्दी काल होती आणि बरीचशी लोक इकडे गेलीत. कालच जवळपास 36,000 दंड वसूल केला आहे पुणे पोलिसांनी इकडं. आणि लोकांना आवाहन करतायत की तुम्ही पर्यटनाला बंदी आहे तरी येऊ नका. पण लोक काय ऐकण्याच्या मनस्थिती नाही, कारण लोक आता बऱ्यापैकी फेडअप झालेले आहेत, लोकांना ब्रेक हवा आहे. मला सांगा सर, खरं तर पर्यटनाला बंदी आहे तरी पण आपण पाहू शकतो बरेचसे पर्यटक येत आहेत, तुम्ही त्यांना आवाहन करताय, दंडात्मक कारवाई करताय, पण लोक ऐकत नाहीत. असं आहे, यापूर्वी पण आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मार्फतीनं प्रत्येक गावामध्ये बोर्ड लावले आहेत की पर्यटकांनी या भागामध्ये येऊ नये. शासनाचे निर्देश आहेत की आपण ते पाळावेत म्हणून. तरीसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जवळजवळ गेल्या 1 महिन्यामध्ये आपण 3 ते 3.5 लाख रुपये दंड वसूल केलेला आहे. आणि PA सिस्टमद्वारे त्यांना आवाहन केलेलं आहे, मोबाईलवर मेसेज पाठवून व्हायरल केलेले आहेत की पर्यटकांनी कृपया इकडे येऊ नये. तशा वृत्तपत्राला बातम्या देखील यापूर्वी दिलेल्या आहेत. तरीसुद्धा लोक येत आहेत आणि मग पोलिसांशी या हुज्जत घालतात, वाद घालतात. आणि शासनाचे निर्देश असल्यामुळे ते पाळणं बंधनकारक आहे सर्वांवर. तर लोकांनी पोलिसांची भूमिका देखील जाणून घेणं गरजेचं आहे.
मग तुम्ही काय आवाहन कराल पर्यटकांना, कारण लोक तर येत आहेत. जोपर्यंत शासनाचे तसे निर्देश होत नाहीत तोपर्यंत पर्यटन स्थळाकडे कुणीही येऊ नये. भले ते सिंहगड असो, पानशेत असो, खडकवासला असो, या भागात लोकांनी येऊ नये, जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. आता आपल्यासोबत या भागातले स्थानिक नागरिक, मला सांग, इकडं लोक येतात, बरेचसे गावं आहेत इकडं, या नाकाबंदीचा त्या लोकांना त्रास होत असेल. साहजिकच त्यांना त्रास होतोय. गाड्या आल्यावरती तासन तास त्यांना इथे नाकामध्ये अडकून पडावं लागतंय. मग त्याच्यामध्ये शेतीची कामं करायला जाणारे लोक असतील किंवा काही घेण्यासाठी सिटीत जाणारे लोक असतील, त्यांना विनाकारण या नाकाबंदीत अडकून पडावं लागतंय. फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी एक पोलिसांचं आव्हान समजून घेतलं पाहिजे आणि इथं स्थानिक नागरिकांची मनस्थिती सुद्धा समजून घेतली पाहिजे. विनाकारण नाकाबंदीत येऊन थांबून त्या लोकांची सुद्धा त्याच्यामध्ये अडचण होते. याचाही विचार या फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केला पाहिजे. आणि नागरिक येतात, परंतु ज्यावेळेस सिंहगडावर जातात किंवा आजूबाजूच्या पर्यटन स्थळावर जातात, अजिबात कुठलेही कोरोनाचे नियम पाळत नाहीत. त्या कारणाने प्रशासनाने हे कडक नियम असेच ठेवलेले आहेत. हे पर्यटन एक झालं, पण इकडं बरेचसे फार्म हाऊसेस आहेत, खाजगी फार्म हाऊसेस, म्हणजे ज्याला म्हणजे खाजगी पार्ट्या खूप रंगतात इकडे विकेंडला. म्हणजे काहीतरी बार पण पकडले गेले, आपल्याला माहिती, कारवाई केली पोलिसांनी. तर ते कल्चर काय नेमकं इकडलं? नक्कीच इकडचा बऱ्यापैकी हा 70 ते 80% पूर्ण नागरिकांचं जनजीवन हे पर्यटनावर अवलंबून आहे. सगळे व्यवसाय हे पर्यटनावरती चालतात. त्याच्यावरती सुद्धा खूप परिणाम झालेला आहे. अगदी 20 ते 30% हॉटेल फक्त आता सध्याला सुरू आहेत, बाकी लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले आहेत. म्हणजे ती एक बाजू तशी आहे, अवघड आहे. परंतु लोक नियम पाळत नाहीत, म्हणून प्रशासनाने हे नियम लावलेले आहेत. त्याचा या हॉटेल व्यवसायावरती, पर्यटनावरती मोठा परिणाम झाला. खूप आपल्यासोबत पर्यटक पण आहेत काही, कारण शेवटी या सगळ्या बंदीमध्ये पर्यटकांची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे. मला सांगा, बंदी आहे, कोरोना आहे, सगळं मान्य आहे, पण शेवटी माणूस आहे आपण, आपल्याला ब्रेक हवा असतो. पर्यटक म्हणून तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज फिरायला आलात, बंदी तरी पण आता ही घुसमट किती दिवस सहन करायची हा प्रश्न आहे पहिला. दुसरं म्हणजे पर्यटनाला बंदी आहे, मान्य आहे, कोरोनाचं जे गांभीर्य आहे आम्हाला पण कळतं. प्रिकॉशन घेऊन जर का माणूस वावरत असेल तर तो त्याच्या जबाबदारीवर वावरतो. पण लोक गर्दी करतात, ऐकत नाही. गर्दी होतीये ती मान्य आहे, पण त्याला काहीतरी एक कंट्रोल पाहिजे की आता हे जर का बंदी आहे तर त्यांनी इथनंच बॅरिगेट आत्ता लावलेत 9, 9:30 वाजता. जे सकाळीच लावायला पाहिजे होते त्यांनी पायथ्याशी गाड्याच्या, ते लावले नव्हते. त्यामुळे तिथपर्यंत पब्लिक जाऊन गर्दी करून आता परत रिटर्न जाते. म्हणजे थोडक्यात नियम असावेत, पण ते त्यात काहीतरी सुसूत्रता असते. बरोबर आहे. म्हणजे ही होती सामान्य एका पर्यटकाची प्रतिक्रिया. आपण पाहू शकतो इकडेही सगळे आता पर्यटक थांबून ठेवले. आपण त्यांनाच विचारूया नेमकं कशासाठी चालले ते, कारण आता पोलीस चौकशी करतात, पण मुद्दा हाच आहे, नेमकं कशासाठी चालले ते. आता बरेचसे लोकांना तुम्ही अडवतात, नेमकं कशासाठी चाललेत ही सगळी लोक? सिंहगडला निघालेलं. सिंहगडला कशाला? फिरायला चाललं. तुम्ही कुठे चाललं? आम्ही इकडे चाललो होतो. आम्हाला म्हणजे इथं याचा धरण बघायचं निघायचं. पण आता बंदी आहे ना पर्यटनाला, कोरोनामुळे शासनाने बंदी घातली. आता दंडात्मक कारवाई पण होते तुमचं. ते एक पर्यटक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे ॲक्च्युली आम्ही म्हणजे कोविडचे सगळे रूल्स पाळतोय. मास्क लावला आहे, सॅनिटायझर आहे आमच्याकडे. आणि बघ सॅटर्डे संडेचं फक्त बाहेर निघायची इच्छा होती, बाकी काही नव्हतं. बाकी शेवटी फेडअप होतो माणूस आहे, चेंज हा पाहिजे. वर्क फ्रॉम होम गेले 1.5 वर्ष घरातच बसलेलो आहे, तर थोडंसं बाहेर निघालो होतो. बाकी बाहेर निघालं पण बरेचसे लोक नियम पाळत नाही, त्यामुळेही बंदी घालावी लागते. नाही, नियमाचं काळजी घेऊनच करण्याचा प्रयत्न चालू होता, बाकी काय म्हणजे आपण पाहिलं म्हणजे पर्यटकही आता म्हणजे त्यांना बाहेर पडायचं आहे, त्यांना चेंज हवा आहे. या गाडीत पण पाहू शकतो, हे सगळे कुटुंबीय आहेत, फिरायला चालले, साहजिक पिकनिक. इकडे बरीचशी गावं आहेत, त्यांना चेंज हवा आहे. पण शेवटी कोरोना थांबत नाही. कोरोनाची साथ जर आटोक्यात आणायची असेल तर सोशल डिस्टन्स पाळलं गेलं पाहिजे, ते होत नाही. म्हणून लोक बघा अक्षरशः दंडात्मक पावत्या फाडून जात आहेत. हेच सध्या ह्या खडकवासला डॅम परिसरातलं वास्तव आहे. ह्या पुणे ग्रामीण भागामध्ये खडकवासला आहे, लोणावळा आहे, तिकडं पानशेत आहे, कामशेत आहे, ही सगळी धरणं आहेत, ही सगळे पिकनिक स्पॉट आहेत या भागातले. त्यामुळे इकडं कारवाई होतेच. लोकांनी, पोलिसांनी जरी कारवाई केली तरी लोक फिरायला जातात विकेंड साधून. तिकडं फार्म हाऊसेस बुक करतात, तिकडं आपलं छोटं एन्जॉयमेंट करतात, काही पार्ट्या रंगतात. मग थोडक्यात एवढी कारवाई होऊ नये, लोक काय ऐकत नाहीत, फिरायला बाहेर पडतातच. हेच इथलं वास्तव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, खडकवासला. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आता बातमी आपण बघणार आहोत. राज्याच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली आहे, तरी देखील निर्बंध मात्र पूर्णतः शिथिल झालेले नाहीत आणि त्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. एकतर हे निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्या किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावा अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. बघूयात ते काय म्हणाले. निर्बंधाच्या बाबतीत आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आमच्या ज्या काही VC आहे सर्व प्रशासनाच्या बरोबर सर्व कलेक्टर्स कमिशनर सगळे असतात त्या VCमध्ये मी स्वतः हा मुद्दा अतिशय प्रकर्षाने मांडला की एकतर निर्बंध व्यवस्थित कडक ठेवले पाहिजेत, नाहीतर मग आपल्याला सूटच दिली पाहिजे. मग यांना अशा पद्धतीनं आपण हे करणंही योग्य नाही राहणार आणि ती माननीय मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच आहे आता की आपल्याला जे समाजाच्या हिताचं आहे, राज्याच्या साठी गरजेचं आहे ते निर्णय अभ्यास करून घ्यावे लागतात. आता बातमी आपण बघणार आहोत उल्हासनगरमधली एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सांगणारी ही बातमी आहे. संतोष तुपसुंदरे या रिक्षा चालकानं प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलंय, कारण त्यांच्या रिक्षात बसलेल्या प्रवासी 1,09,000ची रोख रक्कम रिक्षातच विसरला होता आणि त्यांनी ही रक्कम आता या व्यक्तीकडे परत केली आहे. वाहतूक विभागाच्या मदतीनं प्रवाशाकडे ही रक्कम त्यांची सुपूर्द करण्यात आली आणि त्यामुळे रिक्षा चालकाचं कौतुक केलं जात आहे. मोबाईलद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बॅग राहिलेली आहे आणि ती जशीच्या तशी आहे. त्यांना इथं बोलवून घेण्यात आलं आणि दोघांनाही बोलवून घेण्यात आलं. त्यावेळी त्यांची ओळख पटवून 1,09,000 रुपये जी रक्कम आहे ती बॅगेसह त्यांना परत करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये रिक्षा चालक जे आहेत त्यांचं नाव आहे संतोष दादाभाऊ तुपसौंदर्य. यांनी खूपच प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी जे विसरलेले प्रवाशांचे पैसे आहेत ते परत केलेले आहेत वाहतूक पोलिसांच्या मदतीनं. मी त्या रिक्षा चालकांचं मनापासून अभिनंदन करतो. मैं एक्चुअली रकम भूल गया था दुकान सॉरी ऑटो में, तो मैंने बड़े भाई को बोला हमारा रॉकी करो क्या, तो उन्होंने मेरे को इन साहब से मिलाया. तो इस साहब ने उनका नंबर वगैरह ट्रेस करके सब करके उनको यहाँ पे मंगाया और उनसे वो मेरे को लेके दिया. आणि यानंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18च्या संजीवनी या उपक्रमाबद्दल. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या संयुक्त मोहिमेला पाठिंबा देऊ शकता. लसीकरणाचं महत्त्व यातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न यातून केला जातोय. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन आणि मास्क वापराबद्दलचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित राहा आणि बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला देखील नक्की भेट द्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.